ला वंदन करत या देशामध्ये ज्या पक्षाचा 137 वर्षाचा इतिहास आहे त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सैनिकांनो, होय मी 84 वर्षाचा म्हातारा आहे, पण हा महाराष्ट्र पूर्वपदाला आणल्याशिवाय मी मरणार नाही असं सांगणारा आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर 72,000 कोटी रुपयाची पूर्णपणे शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा आमचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या लढणाऱ्या सैनिकांनो, होय मी हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मला गर्व आहे, पण माझं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही तर इथल्या विठ्ठलाचं आहे, कष्टकऱ्याचं आहे, इथल्या शेतकऱ्याचं आहे असं सांगणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांनो, मावळ्यांनो, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। आज मी जयश्री ताई महाजनांच्या प्रचार सभेसाठी तुमच्या समोर उभी आहे। पाचोऱ्याला वैशाली शापित म्हटलं आणि इथेच त्या माणसाला एकूणच आमदारकीचं किती कळतं हे मला 2014लाच लक्षात आलं। या माणसानं आता 2014ला स्वतःची संपत्ती लिहिलेली आहे। किती आहे स्वतःची संपत्ती 2014ला? ती आहे 22 कोटी रुपये आणि 2019ला शपथपत्रामध्ये संपत्ती लिहिली आहे 21 कोटी 32 लाख रुपये आणि 2024ला काय जादू झाली, संपत्ती झाली 38 कोटी रुपये। टेबला खालून टेबलावरून सिमेंटचं पार सगळं काही खिशात घातलं आणि सुरू केलं। मला अजूनही आठवतं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळे, जयश्री ताई असतील, आम्ही सगळेजण कोरोनाच्या काळामध्ये लढाई करत होतो की इथल्या गरीबाला रोजीरोटी मिळाली पाहिजे, इथल्या गरीबाच्या घरामध्ये किराणा गेला पाहिजे, राशन गेलं पाहिजे। आणि आमदार सुरेश भोळे यांचं दारूचं दुकान उघडवून दारू विकण्याचा धंदा सुरू होता। हे कोरोनामध्ये सुरू होतं, हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। आणि म्हणून असा आमदार आपण निवडून देणार ज्या आमदाराला जळगाव शहरामधल्या प्रश्नांच्या बद्दल एकदाही विधानसभेमध्ये तोंड उघडता येत नाही, ज्या आमदाराला स्वतःची संपत्ती दुप्पट करता येते, पण दुर्दैवानं जळगाव शहराचा विकासाचा निर्देशांक हा त्यावेळेस जेव्हा 2014मध्ये आपण त्यांच्या हातात सत्ता दिली तेव्हा सुरुवातीपासून 10 होता आणि आता हा शेवटून 7 झालेला आहे। म्हणजे आपण किती मागास झालो हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, असा आमदार आपल्याला निवडून द्यायचा का जयश्री ताई महाजन सारखी MSc झालेली सुशिक्षित महिला जी तुमच्या आमच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उभी राहते आणि लढते, तिला निवडून द्यायचं हे आपल्याला ठरवायचं आहे। आणि मला विश्वास आहे, मी जिथून बोलते आहे त्या जळगाव शहरामध्ये परिवर्तन नक्की आहे। जळगाव मधले साळी माळी कोळी मराठा कुणबी लेवा सर्व एकत्र येतील, अल्पसंख्याक सर्व एकत्र येतील, दलित बहुजन सर्व एकत्र येतील आणि जयश्री ताईला निवडून देऊन सगळ्या प्रकारचा हिशोब चुकता करतील, हा मला विषय आहे। आणि म्हणून हिशोब कसला, परवाच्या दिवशी चंद्रपूरला एक सभा होती आणि त्या सभेमध्ये अत्यंत जबाबदारीने सांगते, त्या सभेमध्ये भाजपचा एक उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या समोर म्हटला की हे कुणबी मराठा कुत्रे आहेत आणि 500 रुपयाला विकले जातात। जर तुमच्या धमन्यामध्ये रक्त असेल आणि खरंच कुणबी मराठ्याची तुम्ही औलाद असाल तर या बीजेपीला गाडल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत, हे मी ठामपणे तुम्हाला सांगते। भावांनो आणि बहिणींनो, परवाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये महाडिक नावाचा हरामखोर खासदार म्हणतो की जर कोणत्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यक्रमाला महिला गेल्या तर त्यांचे 1500 रुपये आम्ही बंद करू। अरे 1500 रुपये एकनाथ शिंदे आणि महाडिक तू काय तुझ्या बापाच्या खिशातनं आणले का? आमची टॅक्स भरतो आणि पैसे मिळतात। खबरदार जर महिलांच्या बाबतीमध्ये बोलला तर। आणि म्हणून
जर कोणी महिलांच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्या यांच्याबद्दल, बदलापूरमध्ये माझी बहीण 7 महिन्याची गर्भार होती, तिच्या 4 वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसंग झाला, बलात्कार झाला आणि म्हणून ती पोलीस स्टेशन मध्ये गेली केस नोंदवायसाठी. बहिणींनो, तिला 12 तास आपल्या पोटामधलं गर्भार बाळ आणि 4 वर्षाचं पोरग घेऊन बसावं लागलं. तिची केस नोंदली जात नव्हती आणि म्हणून शपथ आहे आपल्याला, हा देवेंद्र फसवणूक याचे पिस्तूलचे दाखवले जातात. अरे त्या शिंदेला मारलं, त्याचा तुम्ही गोळी घालून मारलं, चौकात मारलं असतं, फाशी दिली असती तरी आमचं काही म्हणणं नाही. पण हा देवेंद्र फसवणीसने आपटे नावाचा माणूस त्याच्या जातीचा होता आणि तोही त्या रेपमध्ये समाविष्ट होता. त्याला वाचवण्यासाठी या शिंदेला मारून सर्व पुरावे नष्ट केले. आम्ही जर बाई असू आणि आम्हाला जर आमच्या इज्जतीचा, अरे आमचा छत्रपती शिवाजी महाराज पाटलानं पोरीवरती बलात्कार केला तर त्या पाटलाचे हात आणि पाय कलम केले आणि सांगितलं याला मारून नाही टाकायचं तर याला जिवंत ठेवायचं आहे, कारण याला कळलं पाहिजे बाईवरती अत्याचार करणं म्हणजे काय असतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे औलाद आहोत आपण जिजाऊच्या लेकी आहोत, आपण रमाईच्या लेकी आहोत, आपण फातिमा बीच्या लेकी आहोत आणि म्हणून आपल्याला शपथ आहे, आपण जर भाजपच्या कमळ नावाच्या चिन्हावरती बटन दाबलं तर आपण ह्या तमाम मुलींच्या बरोबर द्रोह करू. आणि म्हणून बहिणींनो, आपल्याला कदापि आपली इज्जत आपल्याला आहे तर आपल्याला कदापिही यांच्या चिन्हावरती जायचं नाही. आम्हाला आठवतं आजही तो दानवे नावाचा जालना मधला बीजेपीचा, आता आपण त्यांना घरी बसवलं पण ते खासदार म्हणाले होते की यांना खूप पैसे दिले शेतकऱ्यांना, साले मातलेत. आणि म्हणून हे आपल्याला साले म्हणतात कारण तुम्ही त्यांना मामा म्हणतात. कशाला म्हणतात मामा मला समजतच नाही. आणि म्हणून जर आपल्याला हे ठरवायचं आहे भावांनो आणि बहिणींनो, जरा जामनेर 60 किलोमीटर दूर आहे, बोलवा त्या गिरीश महाजनला आणि विचारा 2012 साली आमच्या कपाशीला भाव मिळावा आणि आमच्या सोयाबीनला भाव मिळावा म्हणून इथे आंदोलन केलं होतं. खरं खोटं मला माहित नाही पण उपोषणाला बसले होते. आणि मग तेव्हा म्हणे सोयाबीनला 7,000 भाव दिला पाहिजे, कापसाला 10,000 भाव दिला पाहिजे. अरे आता सोयाबीनला 3,800 भाव मिळतो आणि कपाशीला 6,000 6,500 भाव मिळतो. मला अजूनही आठवतं अंजनवीर नावाच्या गावाला मी गेली होती. तिथे चौकीमध्ये ते बैठकीमध्ये मी बसली. तिथल्या शेतकऱ्याने मला सांगितलं ताई बैठकीत बसू नको, मध्ये जा. म्हटलं का बर? तर म्हणे तो कापूस डंक मारतो, कारण त्या कापसामधले किडे हे माणसाला डंक मारतात. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण जर शेतकऱ्याची औलाद असू. यांनी काय केलं, अदानीची परदेशामध्ये शेती आहे आणि म्हणून तिथून सोयाबीन पेंड आणलं, सोयाबीन तेल आणलं आणि आपल्या सोयाबीनाचा भाव पाडला. ही गोष्ट आपण भावांनो आणि बहिणींनो लक्षात ठेवली पाहिजे. बहिणींना 1,500 रुपये देतात आणि बहिणी लाडक्या आणि मेवणे मात्र दोडके, कारण सोयाबीनचा भाव 80 वरून 140 रुपयापर्यंत नेला जातो. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांची मुलं असू, कष्टकऱ्यांची मुलं असू तर आपण कदापि बीजेपीला मतदान करणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. भावांनो आणि बहिणींनो, नरेंद्र मोदी नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये 9 महिन्यापूर्वी मानवलला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतो घाईघाईनं, कारण लोकसभेच्या निवडणुका असतात आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन करतो. 9 महिन्यामध्ये तो पुतळ्याचे तुकडे तुकडे होतात. महाराष्ट्राच्या अस्मितेला मातीमोल जर करत असेल नरेंद्र मोदी तर इथला सर्व मावळा जाती धर्मातला हा कधीही बीजेपीला मतदान देणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, कारण छत्रपती हे आमची शान आन आणि बाण आहे. ही गोष्ट आपण सगळेजण मिळून लक्षात ठेवूया. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की या राज्यामध्ये हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे. आपण वारकरी पंथ मानणारे आहोत. आपण या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा मानतो. आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो आलेले आहेत.
काय तर म्हणे आम्ही संतांना नमन करतो. एकही संतांचा फोटो नाही. अरे हा अमित शहा तिथे येतो, इथे अनेक मराठा सेवा संघाचे लोक बसलेले आहेत, घरी ऐकत असतील. मला तुम्हाला आव्हान आहे भावांनो आणि बहिणींनो, मत विभाजन होऊ देऊ नका. एकास एक मतदान करा आणि यांना गाडून टाका. कारण आपण जर कुठेही दुसऱ्याला मतदान केलं तर मत विभागणी होईल. अमित शहा काय म्हणाला? अमित शहा म्हणाला की त्या रामदास स्वामीनं म्हणे सगळ्या युवकांना गोळा केलं आणि शिवाजी महाराजांना फौज दिली. खोटा इतिहास सांगतात. शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम होते, शिवाजी महाराजांचे गुरु जिजाऊ होत्या. आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो होतो. रामदास स्वामी त्यांचे गुरु नसताना खोटा इतिहास सांगितला जातो, आमचा अपमान केला जातो. तो अपमान आपण सहन नाही केला पाहिजे. ही गोष्ट इथल्या सगळ्या मावळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्रामध्ये गद्दारांची सेना 50 खोके आणि सब कुछ ओके वाली जी भानगड सुरू आहे आणि त्याच्या जीवावरती हे सगळे जण निवडणूक लढवण्याचा जो घाट घालतायत, आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. अरे तुम्ही 1500 रुपये देतात, महाविकास आघाडी या बहिणींना 3000 असेल तर आमच्या विमानाने चला, तुम्हाला आमच्या योजना दाखवतो. आणि म्हणून आम्ही त्यांच्यावरती केसेस पण घातलेत. भावांनो आणि बहिणींनो, हे जे भाजप आहे हे खोटं बोलणाऱ्यांची औलाद आहे ही सगळी. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बहिणींनो, 3000 रुपये मिळणार, तुम्हाला मोफत एसटीचा प्रवास केला जाईल. घरामध्ये जर 300 युनिट वीज होत असेल तर 100 युनिट वीज घरातलं माफ होणार आहे आणि शेतकऱ्याला संपूर्ण वीज माफी होणार आहे आणि 3 लाखाचं कर्ज माफ होणार आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. पण हे सर्व करताना सगळ्यात पहिल्यांदा इथली महागाई कंट्रोल करण्याचं, कमी करण्याचं वचन महाविकास आघाडी तुम्हाला देते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही बोलतो ते करतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष पळवणारे लोक सर्वात जास्त जळगाव मध्ये आहेत. आणि म्हणून या जळगाव जिल्ह्यामधून आपण जर या बहिणींना निवडून दिलं तर मी तुम्हाला सांगते, जळगाव जिल्ह्याची आन आणि शान नाक वरती होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. लोकसभेला जर निवडणुका झाल्या असत्या आणि तेव्हाच विधानसभेच्या निवडणुका लोकसभेबरोबर झाल्या असत्या तर 167 विधानसभा क्षेत्रावरती महाविकास आघाडी पुढे होती. जळगाव जिल्ह्यामध्येला एकही विधानसभा नव्हता. पण जर आपण जयश्री ताईला निवडून दिलं तर 168वा नंबर तुमचा असेल आणि मला विश्वास आहे की विकासाची गंगा इथपर्यंत येईल. मी बघते माझे अनेक भाऊ बहिणी रस्त्यावरती पडतात, हात मुडतो, पाय मुडतो आणि सर्व काही अर्धे आम्ही अर्धे तुम्ही वाले, ते टक्केवारी वाले. आणि म्हणून या टक्केवारीवाल्यांना घरी बसवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. एकता दाखवावी लागेल, एकत्र यावं लागेल. एकनाथ शिंदे येणार आहेत 16 तारखेला. ते हेलिकॉप्टरमध्ये येतात तेव्हा लक्षात द्यावं, शिवसैनिकांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांना माझं आव्हान आहे. ते जेव्हा हेलिकॉप्टर मधून येतात तेव्हा वरती एक ड्रेस ठेवतात आणि खाली सगळा माल ठेवतात. शक्य असेल तर तिथेच लुटून घेऊ, लक्ष ठेवू. आणि म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना पण आमचं सांगणं आहे, नौटंकी करू नका. मुख्यमंत्री असला तरी हेलिकॉप्टरची चेकिंग करा. तुम्ही नाही केली तर आम्ही आहोत शुभांचे मावळे, तिथं चेकिंग करायला येणार आणि तुम्हाला धडा दाखणार, हे आपण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, ही वेळ शरद पवारांच्या सोबत उभी राहण्याची आहे. ही वेळ उद्धव ठाकरेंच्या सोबत उभी राहण्याची आहे. ही वेळ राहुल गांधींच्या सोबत उभी राहायची आहे. आमचा अपमान ज्या पद्धतीने केला गेलेला आहे, माझ्या शरद पवारांचा ज्या डोळ्यामध्ये आसू तुम्ही आणलेले आहे,
महाजन नावाचे 2-2 नाव. अरे हिम्मत असेल तर मैदानामध्ये ये आणि लढ आमच्या बरोबर. असा का छुपून वार करतो? छुपून वार करणाऱ्यांची औलाद ही कधी मर्दाची नसते, हे लक्षात ठेव. आणि म्हणून जयश्री महाजनांच्या नावाचे 2 काय, तू 4 लाव, पण आमच्याकडे मशाल आहे धगधगती. आणि त्या मशाल चिन्हावरती 20 तारखेला बटन दाबून आम्ही इतिहास घडवू. आणि सुरेश भोळे पासून भाजपला इथेच गाडल्याशिवाय राहणार नाहीत, हे आम्ही ठामपणे सांगतो. आपण सर्वजण एक दिलाने करूया एवढीच विनंती करते आणि थांबते. नमस्कार. मी विनंती करतो गजानन भाऊ मालपुरे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय महाविकास आघाडीचं व्यासपीठ